नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMPS रथ एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे, जी येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहे. आजचा आपला भाग असणार आहे 408वा. या भागामध्ये आपण 18 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आवडत असेल तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. पहिला प्रश्न आहे, देशातील पहिला स्वदेशी 64 बीट मायक्रो प्रोसेसर ज्याचं नाव आहे ध्रुव 64, तर हे कोणी विकसित केले आहे? प्रश्न IMP आहे, ज्याचं उत्तर असणार आहे पर्याय ब, सी डॅक. सी डॅकने बघा देशातील पहिला स्वदेशी 64 बीट मायक्रो प्रोसेसर ज्याचं नाव आहे ध्रुव 64 हे नुकतंच विकसित केलेलं आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग नाव काय आहे? सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग म्हणजेच सीडॅक. तर त्या सीडॅकने ध्रुव 64 हे नुकतंच विकसित केलेलं आहे. 1.0 GHz 64 बीट ड्युअल कोर मायक्रो प्रोसेसर हा पूर्णपणे बघा स्वदेशी CPU मायक्रो प्रोसेसर प्रोग्राम अंतर्गत विकसित करण्यात आलेला आहे. महत्त्वाचे पॉईंट सांगतोय बघा, ते वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. पुन्हा एकदा सांगतो, 1.0 GHz 64 बीट ड्युअल कोर मायक्रो प्रोसेसर हा पूर्णपणे स्वदेशी CPU मायक्रो प्रोसेसर प्रोग्राम अंतर्गत विकसित करण्यात आलेला आहे. डिजिटल इंडिया RISC-V उपक्रमाचा भाग म्हणून ते विकसित करण्यात आलेले आहे. त्यानंतर ध्रुव 64 हे औद्योगिक प्रणाली आणि कनेक्टेड गॅजेट्ससह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांना ऊर्जा देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेले आहे. असे महत्त्वाचे 3 पॉईंट्स आहेत बघा, जे पर्यायांमध्ये विचारले जाऊ शकतात. ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. एक्स्ट्रा माहिती जर आपल्याला हवी असेल तर टेलिग्रामची लिंक बघा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. आणि जी काही एक्स्ट्रा माहिती आपण इथे कव्हर करतो बघा, तर ती माहिती आपण त्या ठिकाणी अपलोड करत असतो. त्यासाठी लक्ष सरकारी नोकरी या टेलिग्राम चॅनल आपल्याला जॉईन व्हायचं आहे. त्या ठिकाणी एक्स्ट्रा माहिती मिळेल. तसेच याचा PDF जो आहे बघा, तर तो देखील त्या ठिकाणी मिळणार आहे. दुसरा प्रश्न आहे, इथिओपियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ग्रेट ऑनर निशान. प्रश्न IMP आहे, इथिओपियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ग्रेट ऑनर निशान. तर या ग्रेट ऑनर निशानने कोणास सन्मानित करण्यात आलेले आहे? तर भारताचे पंतप्रधान नुकतंच इथिओपियाच्या दौऱ्यावर आहेत. कोणत्या देशाच्या? तर इथिओपियाच्या दौऱ्यावर आहेत. आणि त्यावेळी त्यांना पर्याय क नरेंद्र मोदी यांना बघा इथिओपियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रेट ऑनर निशान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. कधी कधी प्रश्न हा कोणास प्राप्त झाला यावर न विचारता तो पुरस्कार कोणत्या देशाचा आहे यावर प्रश्न विचारला जातो, परंतु तो ट्रेंडिंग टॉपिक हवा. तर ग्रेट ऑनर निशान हा इथिओपिया देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, जो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राप्त झालेला आहे. आता कितवा आहे त्यांचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा? तर 28वा. लक्षात असू द्या, 2014 नंतर त्यांचा 28वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. म्हणजेच सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे पहिले नेते कोण? तर त्याचं उत्तर असणार आहे नरेंद्र मोदी, ज्यांना 28 आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले 2014 नंतर. 2014ला ते भारताचे पंतप्रधान बनले आणि त्यानंतर त्यांना हा मिळणारा 28वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. पहिला कोणत्या देशाचा होता? सौदी अरेबियाचा पहिला पुरस्कार होता, जो त्यांना 2016 साली प्राप्त झाला होता. लक्षात असू द्या. शेवटचा कोणता आहे? 28वा आहे, इथिओपियाचा आहे. 27वा कोणत्या देशाचा होता त्यांना प्राप्त? तर 27वा नमिबिया देशाचा होता. नमिबिया देशाचा. त्याचं नाव काय आहे? तर ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विटशिया मिराबिलिस. पुन्हा एकदा सांगतो, ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विटशिया मिराबिलिस असं त्या पुरस्काराचं नाव आहे, जो 27वा त्यांना प्राप्त पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय. पुढचा तिसरा प्रश्न आहे, कोणत्या महानगरपालिकेमध्ये प्रथमच मतदान होणार आहे? तर नुकतंच बघा
मतदान जे काही महानगरपालिकेचं मतदान आहे बघा, तर ते जाहीर करण्यात आलेलं आहे आणि जानेवारी 2026 मध्ये महानगरपालिकेचं मतदान हे होणार आहे. परंतु इथे प्रश्न काय विचारलेला आहे, तर कोणत्या महानगरपालिकेमध्ये प्रथमच मतदान होणार आहे? मागची जी काही निवडणूक पार पडली होती बघा, तर त्यामध्ये एकूण 27 महानगरपालिकेमध्ये निवडणूक झाली होती. किती? 27 महानगरपालिकेमध्ये. सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण महानगरपालिका किती आहेत? तर सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिका आहेत. किती? 29 महानगरपालिका. त्यापैकी 27 महानगरपालिकांमध्ये बघा निवडणूक पार पडली होती. गेली जी काही महानगरपालिकेची निवडणूक प्राप्त झाली होती बघा, तर त्यामध्ये 27 महानगरपालिकेमध्ये निवडणूक झाली होती. यावर्षी 29 महानगरपालिकेमध्ये निवडणूक होणार आहे. कारण बघा त्यावेळी 2 महानगरपालिका नव्हत्या. ज्या नव्या महानगरपालिकात बघा, त्यामध्ये इचलकरंजी महानगरपालिका आणि जालना महानगरपालिका यांचा समावेश नव्हता. आणि आता या 2 महानगरपालिकेमध्ये देखील निवडणूक ही होणार आहे आणि जी प्रथमच निवडणूक असणार आहे स्थापनेनंतर. आता स्थापना केव्हा झाली होती, तर इचलकरंजीची स्थापना झाली होती 2022 मध्ये आणि जालनाची स्थापना झाली होती 2023 मध्ये. लक्षात असू द्या, स्थापनेनंतर महानगरपालिकेची प्रथमच निवडणूक ही होणार आहे. केव्हा होणार आहे? जानेवारी 2026 मध्ये. लक्षात असू द्या. इचलकरंजी महाराष्ट्राची कितवी महानगरपालिका आहे? 28वी आहे. जालना कितवी आहे? 29वी आहे. 27वी कोणती होती? तर पनवेल होती. पनवेल. लक्षात असू द्या. किती महानगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये? 29 महानगरपालिका आहेत आणि या 29 महानगरपालिकेमध्ये मतदान होणार आहे जानेवारी 2026 मध्ये. आता निवडणूक सध्या चर्चेत आहे. तर सध्या महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? दिनेश वाघमारे आहेत. कोण? दिनेश वाघमारे. सचिव कोण आहेत? सुरेश काकानी हे सचिव आहेत. निवडणूक अधिकारी कोण आहेत? एस चोकलिंगम हे निवडणूक अधिकारी आहेत. आता ही जी काही निवडणूक होणार आहे तर ती EVM वरच होणार आहे. कशावर? तर EVM वरच होणार आहे. व्हीव्हीपॅटचा वापर यामध्ये केला जाणार नाही. एकूण मतदान केंद्र किती आहेत? 39,147 एवढे एकूण मतदान केंद्र आहेत. एकूण मतदार किती आहेत? 3,48,78,017. किती? 3,48,78,017 एवढे एकूण मतदार आहेत. एकूण प्रभाग किती आहेत? एकूण प्रभाग आहेत 893. एकूण जागा किती आहेत? तर 2,869 एवढ्या एकूण जागा आहेत. लक्षात असू द्या, प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर जालना आणि इचलकरंजी या 2 महानगरपालिकेमध्ये बघा प्रथमच मतदान हे होणार आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. 4था प्रश्न आहे, ISO प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य शिक्षण मंडळ कोणते ठरले आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे, ज्याचं उत्तर असणारे पर्याय ब, बिहार बोर्ड. तर बिहार बोर्ड हे बघा ISO प्रमाणपत्र मिळणारे देशातील पहिले राज्य शिक्षण मंडळ ठरलेले आहे. नाव काय आहे बिहार बोर्डाचं? तर बिहार स्कूल एक्झामिनेशन बोर्ड. काय? बिहार स्कूल एक्झामिनेशन बोर्ड असं त्याचं नाव आहे, ज्याची स्थापना झाली होती 1952 मध्ये. पटना, बिहार या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. एकूण 3 प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत. किती? 3 प्रमाणपत्र. कोणकोणते 3 प्रकार कोणते आहेत त्यामध्ये? तर बघा, पहिलं प्रकार आहे क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम. पहिला प्रकार कोणता त्यामध्ये? तर क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम. दुसरा प्रकार आहे इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टम आणि तिसरा प्रकार आहे एक्सलेंट रेकॉर्ड मॅनेजमेंट सिस्टम. असे 3 महत्त्वाचे जे काही प्रकार आहेत बघा, तर या 3 प्रकाराचे ISO प्रमाणपत्र त्यांना प्राप्त झालेले आहेत आणि असं मिळवणारे ते देशातील पहिले राज्य शिक्षण मंडळ ठरलेले. काय? तर बिहार बोर्ड. आता बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? नितीश कुमार आहेत. कितव्यांदा शपथ घेतली? 10व्यांदा शपथ घेतली आहे. बिहारची राजधानी आहे पटना. पुढचा 5वा प्रश्न आहे VBG रामजी विधेयक. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. चर्चेत काय आहे ते देखील आपण कव्हर करणारच आहोत. तर VB
VBG रामजी विधेयक 2025 हे लोकसभेत कोणी सादर केले आहे? तर ते सादर केलेले आहे पर्याय अ केंद्रीय कृषी मंत्री. कोण आहेत? तर शिवराजसिंह चौहान हे केंद्रीय कृषी मंत्री आहेत बघा, ज्यांनी नुकतंच VBG रामजी विधेयक 2025 हे लोकसभेत सादर केलेलं आहे. भरपूर गोंधळानंतर हे विधेयक लोकसभेत सादर झालेले आहे. त्याचं कारण तर हे जे काही विधेयक आहे बघा, तर मनरेगा योजना आहे बघा, मनरेगा योजना, तर याला पर्याय म्हणून हे विधेयक लोकसभेत सादर केलेलं आहे. परंतु जे काही मनरेगा योजना आहे बघा, तर त्यामध्ये महात्मा गांधीजींचं नाव होतं. ते नाव वगळून हे जे काही VBG रामजी विधेयक आहे बघा, तर ते लोकसभेत सादर करण्यात आलेलं. त्यामध्ये बघा महात्मा गांधीजींचं नाव हे वगळण्यात आलेलं आहे. आणि ज्या काही विरोधी पक्षात बघा, तर त्यांनी भरपूर गोंधळ घातला आणि त्या गोंधळानंतर केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ते बिल लोकसभेत सादर केलेले आहे. नाव काय आहे पूर्ण? तर रोजगाराची हमी देणारे पूर्ण नाव सांगतो बघा, विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन विधेयक. काय नाव आहे? विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन विधेयक, जे नुकतंच मंगळवारी लोकसभेत सादर केलेले आहे शिवराजसिंह चौहान यांनी. हे विधेयक महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजना, ज्याला आपण मनरेगा म्हणतो बघा, तर या मनरेगाचा पर्याय असणार आहे, ज्यामधून बघा गांधीजींचं नाव हे वगळण्यात आलेलं आहे. पुढचा 6वा प्रश्न आहे, नुकतंच ग्लोबल AI इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर ग्लोबल AI इंडेक्स 2025 मध्ये भारत हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावर आहे? 3ऱ्या क्रमांकावर. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या ग्लोबल AI वायब्रन्सी टूल 2025 नुसार ग्लोबल AI इंडेक्स 2025 मध्ये भारत हा 3ऱ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका, 2ऱ्या क्रमांकावर आहे चीन. भारताने कोणाला मागे टाकलेलं आहे? तर भारताने यामध्ये UK युनायटेड किंगडम, साऊथ कोरिया, सिंगापूरला मागे टाकत भारत हा 3ऱ्या क्रमांकावर आलेला आहे. 7वा प्रश्न आहे, नोव्हेंबर महिन्यासाठीचा ICC वुमेन्स प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार हा कोणी जिंकला आहे? तर त्याचं उत्तर असणार आहे पर्याय ब भारताची महिलाची जी काही सलामीवीर आहे बघा शेफाली वर्मा, तर हिने नोव्हेंबर महिन्यासाठीचा ICC वुमेन्स प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार हा नुकतंच जिंकलेला आहे. त्याचं कारण तर नुकतंच ODIचा विश्वचषक पार पडला बघा, महिलांचा ODIचा विश्वचषक पार पडला आणि यामध्ये अंतिम सामन्यामध्ये महत्त्वाची खेळी खेळली होती शेफाली वर्मा आणि त्याचंच योगदान म्हणून नोव्हेंबर महिन्यासाठीचा ICC वुमेन्स प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार हा शेफाली वर्माने जिंकलेला आहे. 8वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस हा पर्याय क 18 डिसेंबरला किंवा 18 डिसेंबरला नुकतंच साजरा हा करण्यात आलेला आहे. सुरुवात केव्हा झाली होती? 2000 साली सुरुवात झाली होती. यावर्षीची थीम काय आहे? तर मायग्रेंट स्टोरीज कल्चर अँड डेव्हलपमेंट. काय? मायग्रेंट स्टोरीज कल्चर अँड डेव्हलपमेंट अशी यावर्षीची थीम आहे. उद्देश काय यामागचा? तर स्थलांतरित लोकांचे हक्क संरक्षण, भेदभावाविरुद्ध जनजागृती करणे हा यामागचा उद्देश आहे. हे झाले माहिती सकट करंट अफेअर्स. आता घेऊया फक्त रिव्हिजन, ज्यामध्ये प्रश्न आणि उत्तर आपण कव्हर करून घेऊया म्हणजे चांगलं लक्षात राहील. पहिला प्रश्न होता, देशातील पहिला स्वदेशी 64 बिट मायक्रो प्रोसेसर ज्याचं नाव आहे ध्रुव 64, तर हे कोणी विकसित केले आहे? पर्याय ब सी डॅकने ते विकसित केलेले आहे. दुसरा प्रश्न आहे, इथिओपियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रेट ऑनर निशान कोणास सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे त्यांचा? तर 28वा आहे. तिसरा प्रश्न आहे, कोणत्या महानगरपालिकेमध्ये प्रथमच मतदान हे होणार आहे? तर पर्याय ड, पर्याय अ ब दोन्ही, म्हणजेच इचलकरंजी महानगरपालिका आणि जालना महानगरपालिका, तर या दोन्ही महानगरपालिकेमध्ये प्रथमच मतदान हे पार पडणार आहे. दोन्ही ज्या काही महानगरपालिका आहेत त्यामध्ये पहिली आहे इचलकरंजीची 28वी आहे आणि जालना आहे ती 29वी आहे.
पुढचा प्रश्न आहे 4था, ISO प्रमाणपत्र मिळणारे देशातील पहिले राज्य शिक्षण मंडळ कोणते ठरले आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय ब, बिहार बोर्ड. हे बघा, ISO प्रमाणपत्र मिळणारे देशातील पहिले राज्य शिक्षण मंडळ ठरलेले आहे. पुढचा 5वा प्रश्न आहे, VBG रामजी विधेयक 2025 हे लोकसभेत कोणी सादर केले? तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान. हे बघा, VBG रामजी विधेयक 2025 हे लोकसभेत सादर केलेले आहे, जे मनरेगाचा पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकतंच ग्लोबल AI इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर भारत हा 3ऱ्या स्थानावर असून प्रथम अमेरिका आहे, दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन. 7वा प्रश्न आहे, नोव्हेंबर महिन्यासाठीचा ICC वुमेन्स प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार हा कोणी जिंकला? तर शेफाली वर्माने जिंकलेला आहे नोव्हेंबर महिन्यासाठीचा ICC वुमेन्स प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 18 डिसेंबरला नुकतंच आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालवणचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेतले, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या YouTube चॅनलला तसेच टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.